हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु योग महाराज की जय. आता आत्मज्ञान आत्मलाभाविकी ज्ञान योगा माझी एकी, जे आपुलिया ठाकी हावे भरे. भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वर प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. 16व्या अध्यायाचा विचार सुरू आहे आणि 16व्या अध्यायातील 81 क्रमांकाची ओळी तिचं चिंतन आपण सर्वजण मिळून करत आहोत. पंधराव्या अध्यायामध्ये संपूर्ण मुख्य विषय गीतेचा जो होता तो समाप्त झाला, कारण 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ज्ञान सांगितलं आणि ज्ञान हे कलस्थानी असल्यामुळे प्रतिपाद्य विषय जो होता मुख्य तो संपला, परंतु तो त्या ज्ञानाची प्राप्ती करण्याकरता जो अधिकार पाहिजे, तो अधिकार येण्याकरता जे गुण पाहिजेत, ज्ञान टिकण्याकरता काही गुण पाहिजेत, ज्ञान झाल्यानंतर सुद्धा ज्ञानाला शोभा आणण्याकरता काही गुण पाहिजेत, त्याला जीवन मुक्तीचं विलक्षण सुख असं म्हणतात. त्याच्याकरता म्हणून भगवान परमात्मा दैवी संपत्तीचे गुण सांगतात आणि आसुरी संपत्तीचे गुण सांगतात. ही दैवी संपत्ती अशी आहे, जशी संपत्ती असल्यानंतर मनुष्य काही सुविधा विकत घेऊ शकतो, संपत्तीच्या जोरावर तो भोग मिळवू शकतो, त्याप्रमाणे परमात्म्याला प्राप्त करून देणारी ही दैवी संपत्ती आहे. आणि साधू पुरुषाची संपत्ती जर काय असेल तर ती ही दैवी संपत्ती आहे. योग्याची संपदा त्याग आणि शांती, वैलोकी कीर्ती सोहळामान, येर येरावरी जायाचे उसने, भाग्यस्थळी देणे झाडाविषयी. एखाद्या महत्वाच्या जागेवर जायचं असेल तर बाहेर झाडा देऊन मग आत सोडतात. तसं परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून द्यायची असेल, सर्वोच्च स्थान आहे, महत्वाचं स्थान आहे, देवाकडे जायचं असेल तर तिथे सुद्धा झाडा द्यावा लागतो. देवाच्या दरवाज्यावर जय आणि विजय उभे आहेत, ते विचारतात दैवी गुण किती आहेत सांगा, आणि आसुरी गुण गेलेत का नाही ते सांगा. दैवी गुण जर असतील तरच आत सोडतो, आसुरी गुण असतील तर तुम्हाला आम्ही आत सोडणार नाही. आणि म्हणून देवाकडे जायचं असेल तर आपल्यात दैवी गुण पाहिजेत आणि आसुरी गुण नसले पाहिजेत. याच्याकरता भगवंतांनी विस्ताराने दैवी गुण आणि आसुरी गुण सांगितले. दैवी गुण सांगतायत भगवान परमात्मा, त्याच्यामध्ये पहिला
पहिला दैवी गुण सांगितला तो म्हणजे अभय. निर्भय, त्या ठिकाणी निर्भयता प्राप्त करून घेणं. दुसरा गुण सांगत असताना भगवान परमात्म्याने सत्व संशुद्धी सांगितला. या सगळ्या गुणामध्ये आपल्याला साध्य साधन भाव सुद्धा सांगता येतो. अभय प्राप्त करायचा असेल तर कोणते गुण आपल्या जीवनामध्ये पाहिजेत? तर आपलं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. कारण अभय हे परमात्म्याचं स्वरूप आहे. हरिपदम निर्भयम म्हटलंय. परमात्मा हा अभय आहे, अभयाचे स्थान असा असलेला परमात्मा. परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर मनुष्याला कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही. मृत्यूची भीती राहत नाही, जन्म मरणाची भीती राहत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. मग निरामय भरित पावती पद अच्युत बुद्धियोग युक्त धनुर्धरा. म्हणून परमात्म्याचं पद प्राप्त करून घ्यायचं असेल, अभय पद प्राप्त करून घ्यायचं असेल तर महत्वाचा गुण दुसरा दैवी गुण पाहिजे, तो म्हणजे सत्व संशुद्धी पाहिजे. सत्व म्हणजे अंतःकरण, त्याची सम्यक प्रकारे शुद्धी झालेली असली पाहिजे. श्रवण करून, मनन करून, निधिध्यासन करून त्याच्यामध्ये असलेले सगळे जे दोष आहेत, असंभावनादिक दोष आहेत, विपरीत भावनादिक दोष आहेत, ते निवृत्त केलेले असले पाहिजे. निष्काम कर्म करून मल गेलेला असला पाहिजे, निष्काम उपासना करून विक्षेप गेलेला असला पाहिजे. आणि नंतर श्रवण करून त्या ठिकाणी प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, हे जे सगळे संशय आहेत ते दूर होणं म्हणजे चित्तशुद्ध होणं आहे. म्हणून सत्व संशुद्धीचाही विचार आपण काल करून आलो. ज्ञानोबरांनी सत्वशुद्धी सांगताना ते चित्त सूक्ष्म झालं पाहिजे, रजोगुण तमोगुणाने रहित झालं पाहिजे, सत्वगुणाचा उत्कर्ष त्या चित्तामध्ये झाला पाहिजे. पण नुसतं सत्वगुण वाढणं म्हणजे सत्व संशुद्धी नाही. त्या अंतःकरणामध्ये परमात्मा स्वरूपाची ओढ निर्माण झाली पाहिजे. किती परमात्मा स्वरूपाची ओढ त्या चित्तात असली पाहिजे त्याच्याकरता म्हणून पतिव्रतेचं उदाहरण सांगितलं. गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरक्षोभू भलते सनी हानी लाभू न मनी जेवी. काय ईश्वराचे निवेद वशे, काल सांगितले होते. जी वैराग्य दशे ईश्वराचे निवेद वशे, हे सर्वही नावडे जैसे वांत होय. पण ईश्वराचे निवेद वशे हे महत्वाचं आहे. अशा पद्धतीने अंतःकरणामध्ये परमात्म्याची ओढ निर्माण होणे. परिमळाची धाव भ्रमर ओढी पैशी तुझी गोडी लागो मज. तृषा लागलिया जीवनाते ओढी पैशी तुझी गोडी लागो मज. पुढे काय? म्हणून अशा पद्धतीने भगवान परमात्म्याच्या विषयी प्रेम निर्माण होणं, आवड निर्माण होणं, बुद्धीमध्ये अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण होणं, हे अंतःकरणाची शुद्धी सांगितली. आणि आता तिसरा जो गुण आहे, महत्वाचा असा गुण आहे. हे तिन्ही गुण महत्वाचे आहेत. या तिन्ही गुणामध्ये साध्य साधन भाव सुद्धा सांगता येतो. साध्य आहे अभय, आणि अभयाच्या प्राप्ती करता अंतःकरण शुद्धी, आणि हा महत्वाचा गुण. त्याच्याकरता म्हणून तिसरा गुण सांगितला, तो म्हणजे ज्ञान योग व्यवस्थिती. अभयम सत्व संशुद्धीर
ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. ज्ञान योग व्यवस्थिती हा गुण सांगितलाय. दैवी गुणापैकी हा एक महत्वाचा गुण आहे. टीकाकारांनी याच्यावर खूप विस्ताराने चिंतन केलंय. ज्ञान, त्याच्यानंतर योग आणि नंतर व्यवस्थिती असे 3 शब्द आलेले आहेत. वेगवेगळे अर्थ आहेत. शंकराचार्यांचा अर्थ सांगतो. ज्ञान म्हणजे काय, तर ज्ञान शब्दाचा अर्थ शंकराचार्यांनी केला परोक्ष ज्ञान. गुरु शास्त्र यांच्याकडे जायचं, ते ज्ञान पैगा वरवे, जरी मनी आठी आणावे, तरी संताया वजावे सर्वस्वेश. जे ज्ञानाचा कुरठा ते तसेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबता ओळखणे. तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दाशी सकळ. संतांच्याकडे जायचं, गुरुचरण उपासता वैराग्यशी, संता सवे वसता, योग ज्ञान पैसता. गुरुचरण उपासता, तिथं योग आणि ज्ञान आहे. संतांच्याकडे जायचंय आणि मग संत त्या ठिकाणी आपल्या अधिकारानुसार जे साधन सांगतात ते साधन आपण करायचंय. आचार्यांनी ज्ञान शब्दाचा अर्थ केलाय गुरु शास्त्र इत्यादिकांच्या माध्यमातून परमात्म्याविषयी जे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं त्याला म्हटलेलं आहे ज्ञान. परमात्म्याच्या स्वरूपाचं झालेलं ज्ञान, याला परोक्ष ज्ञान असं म्हटलंय. देव आहे आहे आहे, देवाचं स्वरूप असं आहे, देवाचं सच्चित आनंद स्वरूप भगवान परमात्मा आहे, तो व्यापक आहे, असं श्रवण घडलं, हा झालं ज्ञान. ज्ञानोबरांची ज्ञानाची व्याख्या काय, जाणीव जेठणारी, ते अपरोक्ष ज्ञान आहे. हे शास्त्राचारी तेने ईश्वराची एक पावणे, पुढे जे काय जाणणे ते एक ज्ञान. किती अध्यायात, 18व्या अध्यायात. गुरु शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला जे होतं ते काय, सुरुवातीचं ज्ञान आहे. पण ते ज्ञान अजून परोक्ष आहे. त्या ज्ञानाचा आपल्याला अजून अनुभव नाही आलेला. गुरूंनी सांगितलं, शास्त्राने लिहिलेलं ते वाचलं, पण केवळ ज्ञान ऐकून मनुष्याला समाधान मिळत नाही. ते ज्ञान दूर व्हावं लागतं, त्या ज्ञानाचा आपल्यालाही अनुभव यावा लागतो. म्हणून त्याला ज्ञानाचा जो अनुभव येणं आहे त्याला म्हणायचं योग. मुखातून आपल्याला माहिती गोळा करून घेणं परमात्म्याच्या विषयी, आणि झाल्यानंतर त्याचं श्रवण झाल्यानंतर मग मनन करणं, निधिध्यासन करणं, तत्व पदार्थ शोधन करणं, आणि नंतर त्याचा अनुभव घेणं. आणि नुसता अनुभव नाही, दृढ अपरोक्ष अनुभव. जाणीव जेथ नरिगे, विचार मागवता पावली एरगी, तरकू आईने नेघे अंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान. गुरूंनी सांगितलंय तत्वमशी, मी म्हणतो मी अहम ब्रह्मास्मी, अनुभव काही नाही. म्हणजे ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा अनुभव नसेल तर त्या ज्ञान योग, त्याचा योग नाही असं म्हणायचं. आणि ज्ञानाचा जर अनुभव नसेल तर ते ज्ञान म्हणजे बोलाचीच कडी, बोलाचाच भात, जेवून या तृप्त
कोण झाला. मग आपण विचार करायचा, आपण जे ऐकलेलं आहे, आपण जे वाचलेलं आहे, त्याच्यानुसार आपला अनुभव आहे का. आणि अनुभव जर नसेल तर समजायचं आपण ज्ञान ऐकले ते अजून शब्द ज्ञान आहे. ते शब्द ज्ञान जे आहे त्याचा अनुभव झाला पाहिजे. अनुभव जर नसेल तर केवळ शब्द ज्ञान जे आहे ते उपयोगाचं नाही. अनुभवाचं ते ज्ञान असलं पाहिजे. शास्त्रांनी सांगितलंय, संतांनी सांगितलंय, विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळी भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. आपल्याला तसा अनुभव येतो का. नाही येत. आपण फक्त प्रवचनात म्हणतो, ऐकतो, पण सर्वांच्या मध्ये परमात्मा आपल्याला दिसत नाही. आणि जोपर्यंत सर्वांच्या मध्ये परमात्म्याचा अनुभव आपल्याला येत नाही तोपर्यंत समजायचं आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आहे, फक्त ज्ञान आहे, पण त्याचा योग नाही आलेला अजून. आपली जर कोणी निंदा केली तर आपण त्याला सांगतो आपण निंदा करू नये, निंदा ही वाईट आहे, निंदा ही वाईट आहे हे ज्ञान मला माहिती आहे, पण मी दुसऱ्याची निंदा करतो. म्हणजे माझं जे ज्ञान आहे ते ज्ञान आहे, पण त्याचा योग नाही, ते कार्यकारी नाही. द्वेष करू नये, सर्वातच परमात्मा भरलेला आहे. मी सांगतोय, रोज ऐकतोय, पण तरी सुद्धा मी कोणाचा तरी द्वेष करतोयच. याचा अर्थ ज्ञान आहे, पण माझं ज्ञान त्याप्रमाणे माझी क्रिया नाही. सर्वांच्या मध्ये परमात्मा आहे, कोणाचा द्वेष करू नये, कोणामध्ये त्या ठिकाणी राग करू नये, कोणाची निंदा करू नये. शास्त्रामध्ये एक वचन आलंय, आत्मनः प्रतिकूल आणि परेशान न समाचरित. आपल्याला जे प्रतिकूल असतं ते दुसऱ्यासाठी आपण करू नये. कोणी वाटतं ना आपली निंदा करू नये, मग आपण कोणाची करू नये. आपल्याला कोणी त्रास देऊ नये असं वाटतं, मग आपण कोणाला त्रास देऊ नये. आपला कोणी त्या ठिकाणी द्वेष करू नये वाटतं तर आपणही कोणाचा द्वेष करू नये. म्हणजे जे काय आपण ज्ञान ऐकतोय त्या ज्ञान त्याचा अनुभव आपल्याला आला पाहिजे, तरच त्याला योग असं म्हणतात. म्हणून ज्ञान जे आहे ते कार्यकारी असलं पाहिजे, त्याला योग असं म्हणतात. त्या ज्ञानाचा मला अनुभव आला का. ज्ञान मी ऐकलंय, सर्व परमात्मा आहे, मी सुद्धा परमात्मा स्वरूपच आहे, पण मी परमात्मा स्वरूप आहे असं वाटतंय का मी देह आहे असं वाटतंय. ऐकताना वाटतंय मी परमात्मा स्वरूप आहे, सांगताना वाटतंय मी परमात्मा स्वरूप आहे, पण वागताना मात्र सगळं मी देह आहे असंच वागतोय. आणि मग त्याला समजायचं की अजून आपल्याला ज्ञान झालं पण त्याचा योग आला नाही. योग म्हणजे त्याचा अनुभव, दृढ अपरोक्ष अनुभव. आणि म्हणून ज्ञान, योग, व्यवस्थिती. व्यवस्थिती म्हणजे या ज्ञान आणि योगाच्या मध्ये तन्निष्ठ राहणं, पुन्हा पुन्हा ते ज्ञान प्राप्त करून घेणं, पुन्हा पुन्हा त्या ज्ञानाचा अनुभव येण्याकरता प्रयत्न करत राहणं. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. हा एक अर्थ सांगितला. मधुसूदन सरस्वतीने अर्थ सांगताना असं म्हटले, ज्ञान म्हणजे साक्षात्कार. कारण अर्जुना तया नाव ज्ञान. ज्ञान ज्ञान म्हणजे काय. ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान, साक्षात्कार होणं, परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होणं. ज्ञातृज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाडीवायचे असा परमात्मा आहे. ते माझं स्वरूप आहे, ते व्यापक आहे, नित्य आहे. सगळे जगत ज्ञानच भरलेलं आहे.
भरला घनदाट हरी दिशे. काय पूर्वदय? ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिशे. जिकडे तिकडे घनदाट हरीच बदलेला आहे. भरला घनदाट हरी दिशे हे झालं ज्ञान. मग योग काय? तर मधुसूदन सरस्वतीचं म्हणणं आहे की योग म्हणजे ज्ञान जरी झालं तरी ते ज्ञान अजून दृढ नसतं. ज्ञान जरी झालं तरी जीवनमुक्तीचा आनंद मिळण्याकरता मनोनाश आणि वासनाक्षय झाला पाहिजे. एखाद्याला ज्ञान झालं आणि अजून त्याचं मन चंचल आहे, अजून त्याच्या वासना त्याला त्रास देतात. म्हणून ज्ञान झाल्यानंतर सुद्धा अभ्यास करायला सांगितलंय पंचदशीकारांनी. किंवा जीवन मुक्ती विवेक नावाचा स्वतंत्र ग्रंथ विद्यारण्य स्वामीचा. ते म्हणले जीवन मुक्तीची फलं ज्ञान रक्षा. त्याच्याकरता म्हणून परत त्याने मनोनाश आणि वासनाक्षयाचा प्रयत्न करायचा. म्हणजे मन चंचल होत असेल तर ते स्थिर करण्यासाठी समाधी करायचा, योगाभ्यास करायचा, भजन करायचं, वासनाक्षय सुद्धा झाला पाहिजे. म्हणून हा एक अर्थ त्यांनी केला. किंवा काही लोकांनी असा अर्थ केलाय ज्ञान आणि योग ही स्वतंत्र दोन साधन आहे. हा ज्ञानोबाऱ्यांनी अर्थ केला. आता ज्ञानोबाऱ्यांचंच आपण पाहू. आता आत्मलाभाविकी ज्ञान योगा माझी एकी जे आपुलिया ठाकी हावे भरे. आता म्हणजे सत्वशुद्धी झाल्यानंतर, तो दैवगुण संपन्न केल्यानंतर आता तो ब्रह्मजिज्ञासा. अंतकरण शुद्ध नसेल, साधन चतुष्ट संपन्न नसेल तर ज्ञानाकडे जाता येत नाही. म्हणून आता शब्द वापरला. किंवा आता मला दुसरा गुण सांगायचा आहे म्हणून आता शब्द वापरला. आता आत्मलाभाविखी, आत्मलाभाविषयी. आत्मलाभ हा एक फार मोठा लाभ आहे. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे मनोनी भोग विषेके हरिके जना. आत्मलाभ जो आहे तो सर्व लाभामध्ये श्रेष्ठ लाभ आहे. विटे जोका सकळ विषय जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. आत्मलाभासारखा दुसरा श्रेष्ठ लाभ नाही. आत्मलाभ एकदा का झाला मनुष्याला दुसऱ्या कुठल्याही लाभाची अपेक्षा शिल्लक राहत नाही. कर्तृत्व शिल्लक राहत नाही, भोक्तृत्व शिल्लक राहत नाही, प्राप्तव्य शिल्लक राहत नाही, कर्तव्य शिल्लक राहत नाही. असा हा आत्मलाभ आहे. आत्मलाभ म्हणजे आपल्या स्वरूपाचाच लाभ आहे. म्हणून असा आत्मलाभाविखी, आत्मलाभाविषयी ज्ञान योगा माझी एकी. आत्मलाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर ज्ञान किंवा योग याच्यापैकी एक साधन आपण निवडलं पाहिजे. मग कोणतं निवडायचं? जे आपुलिया ठाकी हावे भरे. जे आपुलिया ठाकी. कोणतं निवडायचं? ज्ञान निवडायचं का योग निवडायचा? म्हणजे जे आपुलिया ठाकी, जे आपल्याला योग्य असेल ते निवडायचं. आपल्याला ज्ञान योग्य असेल तर आपण ज्ञान निवडायचं, आपल्याला योग योग्य असेल तर आपण योग निवडायचा. कशावरून निवडायचा? आपल्या अंतःकरणामध्ये काय चाललंय हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी साधन करता येतं. ज्ञानयोग जो सांगितलेला आहे तो एकदम वैराग्यवान जे आहेत त्यांना
ज्ञानयोग हे साधन सांगितलेलं आहे. निर्विण्णानाम ज्ञान योग, एकदम निर्विण्ण चित्त ज्यांचं आहे, एकदम वैराग्य ज्यांच्या अंतकरणामध्ये आहे, अशांच्या करता ज्ञानयोग सांगितलेला आहे. ऐहिकीचे का परलौकीचे भोग पाहिक झाले, इच्छेचे परी भोगावे नोचे मना माझे, विषयरान दिली वस सोय. असं वैराग्य ज्याच्याकडे आहे त्याने डोळे झाकून ज्ञान मार्गाने जायचं. पण आपल्याला माहिती आहे का असं वैराग्य, ऐहिक परलोकाचं जाऊ दे, पण ऐहिकातलं आपलं अजून सुटलंय का काय? आणि ते जर तेवढं वैराग्य आपलं नसेल तर मग त्याच्याकरता योग सांगितलेला आहे. भगवंतांनी 2 प्रकारच्या बुद्धी सांगितल्या सुरुवातीलाच. भगवान परमात्मा म्हणतात हे 2 योग पहिल्यापासून आलेले आहेत. काही श्लोक आहे, लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नभ ज्ञान योगेन सांख्यानाम कर्म योगेन योगिनाम. अस्मिन् लोके द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता. या लोकांमध्ये 2 निष्ठा सांगितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? ज्ञान योगेन सांख्यानाम कर्म योगेन योगिनाम. सांख्य जे आहेत, ज्ञान योगेन सांख्यानाम, ज्ञान योगाच्या द्वारे सांख्य सांगितलेलं आहे. आणि दुसरी जे आहे कर्मयोगी आहेत त्यांची एक निष्ठा सांगितलेली आहे. मग ज्ञाननिष्ठा आहे आणि कर्मनिष्ठा सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये भक्तिनिष्ठा सुद्धा आहे. भगवंतांनी सांगितलं म्हणून तर कर्मयोग सांगितला, नंतर उपासना योग सांगितला, भक्तियोग सांगितला आणि मग ज्ञानयोग सांगितला आहे. आपल्याला कोणत्या मार्गाने जायचंय, आपला अधिकार काय? निर्विण्णानाम ज्ञान योगो, एकदम पूर्ण वैराग्य यांचं आहे त्यांच्याकरता ज्ञान योग्य. पूर्ण आसक्ती ज्यांच्या अंतकरणात आहे त्यांच्याकरता कर्मयोग आहे. आणि आसक्ती ही थोडी आसक्ती आहे आणि थोडी वैराग्यही आहे, अशा मधल्यांच्या करता भक्तियोग सांगितलेला आहे, उपासना योग सांगितलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण श्रीगुरूंच्याकडे जायचंय आणि श्रीगुरूंच्याकडे गेल्यानंतर आता आत्मलाभाविकी ज्ञानयोगा माझी एकी जे आपुलिया ठाकी हवेवरे. हवे बरे म्हणजे काय? उत्कट इच्छेने आपल्या योग्यतेचा जो योग आहे, कर्मयोग असेल, भक्तियोग असेल किंवा ज्ञानयोग असेल, ज्याच्यामध्ये आपला अधिकार आहे त्याच्यामध्ये हावे भरे म्हणजे त्याची हाव निर्माण झाली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे, उत्कट इच्छा निर्माण झाली पाहिजे. किंवा त्या परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीकरता हाव भरे, आत्मलाभाविषयी हाव भरे, तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. किती हाव भरली पाहिजे, कशी हाव भरली पाहिजे ते पुढच्या वेळीत सांगितलंय बघा ज्ञानेश्वरीत. ते तर सगळी चित्तवृत्ती त्यागू करणे ऐशा रीती निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैशी. अशी हाव असली पाहिजे. लावी मना पिसे अविनाश करी आपुले आईशे लावी मना पिसे गोविंदाचे. पिसे लागलं पाहिजे. केलिया फावला ठाईचा तो लाहो तृष्णेचा तो काहो कहावीत. केलिया फावला ठाईचा तो लाहो मनोनी लाहो करा काळ सारा चिंतन. म्हणून लाहो करा. ते कसा लाहो करायचा आहे ते तर सगळी चित्तवृत्ती त्यागू करणे ऐशा रीती
निष्कामे पूर्णाहुती हुताशी दिलेली. ज्याप्रमाणे निष्काम मनुष्याने अग्नीमध्ये पूर्णाहुती दिलेली. यज्ञ करत असताना त्या यज्ञामध्ये शेवटची पूर्णाहुती असते. ज्यांनी यज्ञ पाहिला असेल, ज्यांनी यज्ञ केला असेल त्याला माहिती आहे. आहुती चालू असतात अगोदर सगळ्या, पण काही आहुती बाकी राहतात. पण एक शेवटची आहुती असते, त्याच्यात तो नारळ टाकतात आणि ती आहुती दिल्यानंतर मग आता परत आहुती नाही, संपली आहुती. तसं आणि निष्कामे पूर्णाहुती दिलेली हुताशी जैशी. निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैशी. निष्काम पुरुषाने यज्ञातील जशी शेवटची आहुती दिली, सकाम पुरुषाने नाही. कारण सकाम पुरुषाने जरी पूर्ण आहुती दिली तर त्याच्या इच्छा शिल्लक आहेत. त्याचा यज्ञ अजून बाकी, आणखीन परत दुसरा यज्ञ तो करणार आहे. एक यज्ञ झाला, दुसरा यज्ञ काय यज्ञापाठी यज्ञ करत राहतात. स्वर्गाची उर्वशी पाहून आगा स्वर्गीची उर्वशी ऐकोनी मानशी वरता लावती आकाशी या आगाची या म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. हे सकाम आहुती देणारे लोक आहेत. पण निष्काम एखाद्या मनुष्याने यज्ञ केलाय, कशा करता? काही नाही, देवाची सेवा म्हणून. यज्ञदान तपकर्म पावनानि मनीषिणाम यज्ञोदानम तपश्चैव. यज्ञदान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. पण हे सगळं करत असताना देवाने निष्काम करायला सांगितलंय. म्हणून एखाद्या निष्काम मनुष्याने यज्ञामध्ये शेवटची आहुती टाकली की संपला, त्याचा यज्ञ पूर्ण झाला. तो निष्काम असल्यामुळे परत त्या ठिकाणी वृत्ती निर्माण होत नाही. तसं ते सगळी चित्तवृत्ती त्यागो करणे आयुष्या रीती. तेथ म्हणजे तुम्ही ज्ञान योग घेतलाय किंवा कर्मयोग घेतलाय, उपासना योग घेतलाय किंवा हठ योग घेतलाय, त्याच्यामध्ये सगळ्या चित्तवृत्ती त्याग करणे आयुष्या रीती. त्या सगळ्या चित्तवृत्तीचा त्याग झाला पाहिजे. अशाप्रमाणे त्याग झाला पाहिजे. निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैशी. म्हणजेच कोणताही कर्मयोग करत असताना निष्काम पाहिजे, उपासना योग करताना निष्काम पाहिजे, हठयोग करताना सुद्धा निष्काम पाहिजे. आणि शेवटी त्याची फलश्रुती सगळ्या चित्तवृत्ती ज्या आहेत त्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये भस्म झाल्या पाहिजे. ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळले कर्मे आशेखे तो ब्रह्मचे मनुष्य लेखे ओळखतो. कर्मयोगात असेल तरी सुद्धा त्याने अशा पद्धतीने हळूहळू त्याची सगळी चित्तवृत्तीचा त्या ठिकाणी त्याग केला पाहिजे. म्हणजे चित्तवृत्तीचा लय परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी झाला पाहिजे. योगस्तु चित्तवृत्ती निरोधा. योग म्हणजे काय? चित्तवृत्तीचा निरोध झाला पाहिजे. ज्ञानयोग हठयोग असेल तर चित्तवृत्तीचा निरोध आहे. भक्तियोग असेल तर चित्तवृत्ती सगळी परमात्म्यात विलीन करणं आहे, परमात्मा सगुण स्वरूपात विलीन करणं आहे. किंवा ज्ञानयोग असेल तर सगळे चित्तवृत्तीचा बाध करणं आहे. कसं करायचं हे?
त्याच्याकरता उदाहरण सांगितलं, एक सुंदर उदाहरण आहे. का सुकुळीने आपोली आत्मजा सत्कुळीची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. ज्ञानोबरांचे जे दृष्टांत असतात ते एका एका शास्त्रातले सिद्धांत असतात. लग्न कसं करायचं, बापाने मुलगी कुठं दिली पाहिजे तर ती जीवनभर सुखात राहील, हे लग्नशास्त्र इथं आणलं ज्ञानोबरांनी. का सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिलेली. बाप सुद्धा उच्च कुळातला आहे, चांगल्या कुळातला आहे, पवित्र कुळातला आहे. कुलवान असलेल्या बापाने आपली आत्मजा म्हणजे मुलगी कुठं दिली पाहिजे? दारू पिणाऱ्याच्या घरी, मांस खाणाऱ्याच्या घरी, नको ते वागणाऱ्याच्या घरी नाही. तर दिली तर काय होईल? जन्मभर तिला दुःख होईल. समान शीलेषु व्यसनेषु सख्यम म्हटलंय. सख्य कोणामध्ये होतं? समान शील आहे, समान विचार आहेत, समान आचार आहेत, अशा लोकांच्या मध्ये विवाह होतो, अशा लोकांच्या मध्ये मैत्री होते. म्हणून आपल्याकडे कुळाचा विचार करण्याची पद्धत आहे. शोधून या कुळे दोन्ही कुमारीची शुभ लग्नी. जरी ते नास्तिकाचं मत असलं तरी सुद्धा त्याच्यात सिद्धांत सांगितलेला आहे, कुळाचा विचार सांगितलेला आहे. कारण पवित्र ते कुळ जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून लग्नाचा विचार करताना हा विचार आहे कुळाचा. आणि म्हणून हा जो बाप आहे त्याने स्वकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिधली. आपली आत्मजा म्हणजे मुलगी ती जर चांगल्या कुळात दिली तर मात्र ती मुलगी सुद्धा तिथं स्थिर होते, चांगली राहते, शांततेत राहते, आनंदात राहते. कारण ती म्हणते जसं माझ्या बापाच्या घरी होतं तसंच इथे सगळं. बापाच्या घरी सकाळी पूजा होते, इथं सुद्धा पूजा आहे. बापाच्या घरी नेहमी कीर्तन असायचं, भजन असायचं, इथं सुद्धा भजन कीर्तन. मला आनंद, मला ते इकडे यायचं विसरून जाते. आई म्हणते अगं तू येत नाही, आली नाही, तर ती सांगते मला इथल्यासारखंच वाटतं तिथेही. आणि विरुद्ध असेल तर 4-5 दिवसांनीच घरी येते ते. मला परत तिकडे जायचं नाही म्हणते. काय लोक दिली मला बघून तुम्ही. त्यांना देव माहिती नाही, त्यांना धर्म माहिती नाही, नामस्मरण नाही, चिंतन नाही. असे कसे लोक बघितले मला तुम्ही. हा दृष्टांत आहे, दृष्टांतात जास्त बसायचं नाही आपल्याला. सिद्धांत घ्या. काय चाललंय, कशाचं व्याख्यान चाललंय? ज्ञान योग व्यवस्थिती. आता कशाचं व्याख्यान चाललंय? योगाचं व्याख्यान चाललंय. योग. ज्ञान झाल्यानंतर सुद्धा योग कसा आला पाहिजे जीवनामध्ये. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात ठीक आहे कुठलं ज्ञान करा नाही तर योग करा, पण त्यात कसं व्यवस्थित असलं पाहिजे. ज्ञानाच्या माध्यमातून आणि योगाच्या माध्यमातून आपलं अंतःकरण, आपली बुद्धी कशा पद्धतीने बनली पाहिजे त्याच्याकरता हे उदाहरण आहे. जसं सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीचं दिलेली. ही बुद्धी जी आहे हीच आपली मुलगी आहे. आणि ही बुद्धीच्या रूपी मुलगी अगोदरच सत्व संशुद्धी करून शुद्ध केली आहे बापाने. बाप सुद्धा शुद्ध आहे आणि त्याने ही बुद्धिरूपी मुलगी, अंतःकरण रूपी मुलगी कोणाला दिली?
चांगल्या कुळात दिली. कोणतं चांगलं कुळ? परमात्मा स्वरूप. संतांना दिली, देवाला दिली. त्या भागवतामध्ये भीष्माचार्य देवाला म्हणतात, देवा भगवान परमात्मा गेले. भगवान परमात्मा उभे राहिल्यानंतर म्हटले, देवा मला तुम्हाला माझी मुलगी द्यायची. सगळी पांडव बघायला लागले, भीष्माचार्यांना कुठं मुलगी आहे? जीवनभर ब्रह्मचारी राहिले भीष्माचार्य. आता मला मरायचंय, माझी एक मुलगी आहे, तेवढी तुम्हाला द्यायची, तिच्यावर लग्न करा मी जातो. देव म्हटले, कोणती मुलगी तुमची? इतिमती. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवी विभूमनी. माझी मती वितृष्ण झालेली आहे. वितृष्ण म्हणजे कुठल्याही त्याच्यामध्ये तृष्णा नाहीत, अशी माझी बुद्धी आहे, अशी माझी मती आहे. देवा आजपर्यंत मी माझी बुद्धी कोणालाही दिली नाही आणि नेहमी वितृष्ण ठेवली आहे, वैराग्यवान ठेवलेली आहे. आणि अशी मुलगी आज मी तुम्हाला समर्पित करतो. भगवते सात्वत पुंगवी विभूमनी म्हटलंय. म्हणून अशा पद्धतीने आपली जी बुद्धी आहे सत्वगुणाने युक्त करायची आणि त्या सत्वगुणाने युक्त झालेल्या बुद्धीचा विषय परमात्माच करायचा. परमात्म्याशी तिचं लग्न करायचं. सांगावं लग्नाची. आता तद्रुपतेशी सुलग्न. लागून ठेले अभिन्न. लोपोनी अग्र अब्र गगन होनी ठेले. जैसे लोपले अग्र गगन होनी ठेले. हा आब्र लोपलं आणि गगन होऊन ठेले. हा म्हणजे ज्याप्रमाणे आब्र लोपलं की ते गगन होऊन राहतं, तैसे तद्रुपतेशी लग्न सुलग्न. पुढं काय? लागून ठेवले अभिन्न. बसा तिथं जात येऊ नका. हे काम तो कोणी दुसऱ्याने असणार आहे. मी बोललो की सगळं जगात जाते. माता भगिनींना विनंती, तिथं बसल्याने हे काम करा. पुरुष मंडळींचा इकडचं तुम्ही करायचं, कोणाला येऊ द्यायचं नाही. प्रवचन एकदा सुरू झालं कोणाला येऊ द्यायचं नाही. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. हे असो म्हणे. तशी दुर्लभ जे सद्बुद्धी, जे परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उदधी निरंतर. ईश्वरा वाचनी काही, जे अनेकलाने नाही, एकच बुद्धी पाहि अर्जुना जगी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ शेती. म्हणून ज्ञानोबरायांना हा दृष्टांत सुद्धा ठोकडा वाटला मुलीचा. आणि कारण मुलगी गेलेली कधी कधी परत येते म्हटली. सत्कुळात जरी दिली, पती मरण पावला, आली परत, आणखीन काय होऊ शकतं. ज्ञानोबराय म्हणून दुसरा दृष्टांत देतात. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. आता ही काही परत येणार नाही, कायमची स्थिरावली. भागवतामध्ये कथा आलेली आपण नेहमी सांगतो. समुद्र मंथनातून लक्ष्मी माता बाहेर आल्यानंतर सगळ्यांना असं वाटायचं मला लक्ष्मी मिळाली पाहिजे. आणि सगळे देव ऋषी दानव सगळ्यांना वाटायचं आम्हाला लक्ष्मी मिळाली. लक्ष्मी कोणाला नको.
लक्ष्मी मातेने सांगितलं सगळे आंघोळ करून या आणि एका लाईन मध्ये उभे राहा, मला जो पसंत पडेल मी त्याच्या गळ्यात माळ घालील, तुम्ही काही बोलायचं. म्हणून एका देवाला बरोबर घेतलं, म्हटले प्रत्येकाचा परिचय करून द्यायचा. कोण आहे ते? म्हटले हे दुर्वास ऋषी आहेत, फार मोठा अधिकार आहे. म्हटले देवांचे गुरु पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णनाथ दुर्वास ऋषीची सेवा करीत असं म्हटले. यांचं खूप तप आहे. लक्ष्मी मातेने सांगितलं चांगले दिसतात, देवाचे गुरु आहेत, पण यांचे डोळे थोडेसे लाल झालेले, ते काही रागवतात का? म्हटले रागवतात. अहो कितीतरी लोकांना यांनी भस्मच करून टाकले. न्यूनम तपो न मन्य निर्जय असं म्हटलंय. म्हणजे मन्य म्हणजे क्रोध. यांनी अजून क्रोधावर विजय मिळवला नाही. जो क्रोधावर विजय मिळवत नाही मी त्याच्याशी विवाह करू शकत नाही, मलाही कधी कधी भस्म करून टाकेल. म्हणून लक्ष्मीने त्यांना डावललं. पुढे इंद्रदेव होते. म्हटले हे कोण? म्हणले देवाचे राजे आहेत. मी असं ऐकले की यांच्यावर संकट आल्यानंतर हे परत देवाकडे जातात, म्हणजे दुसऱ्याचा आश्रय घेतात आणि भोगप्रधान जीवन यांचं नको. ब्रह्मदेव आहेत,